यूट्यूब का फेसबुक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रातलं पिवळं वादळ अमोल पांढरे बारामतीतून सुरू झाले. आज 5 तारखेला, परवा दिवशी 2 तारखेला आपण महाराष्ट्राने पाहिलं आझाद मैदानावरती एक अशुद्ध, अभद्र, अशिक्षित, असंस्कृत माणसाने ज्या पद्धतीने आझाद मैदानावरती धिंगाणा घातला आणि संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फसण्याचं काम केलं. अशा महाराष्ट्रामध्ये, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीने चाललेल्या, अराजकतेकडे चाललेल्या व्यवस्थेला चोख उत्तर देण्याचं काम खऱ्या अर्थाने बारामतीतल्या या ओबीसीच्या बांधवाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. बारामतीतला ओबीसी समाज कर्जत जामखेड मधला, दौंड मधला, इंदापूर मधला, फलटण मधला आणि पुरंदर मधला, माळशिरस मधल्या काही ठराविक लोकांनी आम्ही ठरवलं की आपण बारामतीमध्ये जे पिकतं ते महाराष्ट्रात खपतं. आज आपण बारामतीत एकत्र येण्याचा विचार मांडू आणि येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जो अन्यायकारक भूमिका घेतली हा निजामाचा जी.आर. नाही तर निजामाई वृत्तीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी.आर. काढण्याचं महापाप ह्या सरकारने केलेलं आहे. त्या सरकारला जाब विचारण्यासाठी आपण सगळे बांधव सकाळपासून इथं आलोय. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय लक्ष्मणजी हाके, ऍडव्होकेट सासाने असतील, वाघमारे असतील, अशा या प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली 18 पगड जातीतला हा धनगर, माळी, कोळी, साळी, लवाड, महार, मांग सगळ्या मागासवर्गीय समाजातले माणूस आज ह्या मोर्चामध्ये सहभागी झालाय. कारण एकच भावना आहे की कारण की आपल्या अधिकारावरती आलेला गदा, आपल्या अधिकार बोलून घेण्याचं जे महाप इथले तथाकथित इथले जे राज्यकर्ते करताय त्यांना जाब विचारण्यासाठी आपण एकत्र आलोय. सकाळी 10 पासून आपण इथे एकत्र आलोय. लक्ष्मण हाकेंना आपल्याला ऐकायचंय, ससाने वकिलांना ऐकायचंय, रितसर भूमिका समजून घ्यायची. परंतु एक बारामतीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचं सर्व या तालुक्यांचं, बीड मधनं लोक आले, पंढरपूर मधून लोक आले, सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण की ओबीसी समाज फक्त इथं आलेला आहे. तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचंय की आमचा मागासवर्गीय समाज पण पिवळा झेंडा घेऊन इथं उपस्थित राहिलाय. का आलाय तर त्याचं कारण असं आहे, ज्यासाठी तुम्ही आरक्षणाची भीक मागत आहात, आझाद मैदानावरती जी भीक मागत होता त्या घटनेचे शिल्पकार, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक साधा फोटो तुम्हाला त्या आझाद मैदानावर लावता आलेला आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, देशाचा आराध्य दैवत आहे. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानावरती हा देश उभा केला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राने स्वीकारलं, ह्या देशाने स्वीकारलं, जगाने स्वीकारलं. परंतु हा तथाकथित राज्यकर्ती जमात महाराष्ट्रातला मराठा समाजानं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलंय का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारायचा आहे. अरे तुम्ही का नाही त्यांना शूद्र म्हणत होता, अस्पृश्य म्हणत होता. आजही तुमच्या नजरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूद्र आहेत, अस्पृश्य आहेत अशी आमची भूमिका आहे. तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मानत नाही, तुम्ही महात्मा फुलेंना मानत नाही, तुम्ही उमाजी नाईकांना मानत नाही, तुम्ही बसवेश्वराला मानत नाही, तुम्ही कुठल्याही महापुरुषाला मानत नाही. तुम्ही फक्त तुमचं राज्य आणि तुमचा प्रपंच आणि तुमचं राज्यकारण याला तुम्ही मानता. म्हणून आमचा गाववाड्यातला ओबीसी समाज कुठेतरी सरपंच होतोय, जेडपी सदस्य होतोय, कुठेतरी ग्रामपंचायत सरपंच होतोय आणि त्या प्रकारचं सुद्धा आरक्षण तुम्हाला नकोय. त्यामुळं तुम्ही जो घाट घातलाय, एका वेळा पुढं केलाय आणि पेढा खायचं जे धाक तुम्ही घातलेला आहे त्या विचाराला आमचा विरोध आहे. कारण की तुम्ही वेळा पुढे केलाय, वेळेच्या मागण्या नाहीत, वेळेच्या मागण्या मागं राहून या शाण्यांनी षडयंत्र केले महाराष्ट्रात. म्हणून या अराजकता निर्माण होण्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र आहे. अरे बांगलादेशची परिस्थिती काय, पाकिस्तानची परिस्थिती काय, तुमच्या अफगाणिस्तानची परिस्थिती काय, अशा प्रकारचं धर्मांध आणि जातीवादाचं पेव तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्रात निर्माण करण्याचं पाप तुम्ही करताय. म्हणून तुम्हाला आव्हान देण्यासाठी आम्ही सगळे पिवळे झेंडे, निळे झेंडा इथं उपस्थित आहेत. हजारोच्या संख्येनं तुम्ही जाब विचारणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत. आमचा धनगर, माळी आणि ओबीसी समाज जर एकत्र आला तर हा मराठा समाज राज्यकर्ता राहील का, हा खऱ्या अर्थाने राहील का राज्यकर्ता? एक मराठा निवडून येईल काय महाराष्ट्रात?
तर तुम्हाला सांगतो आपण निर्णय घेतला पाहिजे. जो मराठा आपल्या बाजूने राहणार नाही, जो मराठा आपलं काम करणार नाही, तो आपला नेता होणार नाही. आमचा ओबीसीचा नेता मराठा होणार नाही. आमचा नेता एखादा कैकाडी होईल, आमचा एखादा नेता गारुडी होईल, माकंग होईल, आमचा धनगर होईल, माळी होईल, साळी होईल, कोळी होईल, कैकाडी होईल. परंतु हा मराठा समाज कुठंतरी आपल्याला ह्या भूमिकेपासून लांब देतोय. म्हणून याला आव्हान देण्याचं काम आपण करणार आहोत. बोलण्यासारखं खूप काय आहे, मी बोलणार आहे. बारामतीतल्या जातीवादाची उदाहरणं मी देऊ शकतो. आता मीडिया पुढे मी बँकेचं उदाहरण दिलं. आता लक्ष्मण हाकेन सरांना मी सांगितलंय आमच्या बारामती सहकारी बँकेत काय चाललंय. जाता जाता एक उदाहरण देतो आणि माझं प्रस्तावित थांबतो. अरे बारामती सहकारी बँकेची निर्मिती एक खंडाळगे नावाच्या ब्राह्मण माणसाने केली. पोपटराव तुपे सारखा एक माणूस एक खऱ्या अर्थाने मराठा समाजात असून सुद्धा 18 पगड जातीला घेऊन जाणार होता. आज त्या पोपटराव तुपेनं बारामती सहकारी बँकेची निर्मिती एवढी मोठी केली आणि बारामती सहकारी बँक मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. उदाहरण एक देतो बापूराव आणि माझं थांबवतो. बोलायचं का बारामती सहकारी बँकेत सांगू का? बारामती सहकारी बँकेमध्ये काय चाललंय सांगतो. लक्ष्मण हाकेसर सांगतील. तर त्या बँकेमध्ये इथं काही मंडळी तो उपस्थित आहे. तुम्हाला सांगतो श्रीकांत शिक्षीसारख्या माणसाने 2200 कोटी रुपयापर्यंत बँक नेली आणि आज त्या बँकेची अवस्था अशी आहे की गेल्या 3 वर्षात 4 वर्षात एका मराठा चेअरमनच्या मार्गदर्शनाखाली 210 कोटीचं कर्ज वाटप झालं. त्या 210 कोटीपैकी 162 कोटी फक्त आणि फक्त स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाटप झालंय. पैसे गुंतवले कुणी ओबीसी समाजानं, पैसे गुंतवले कुणी मागासवर्गीय समाजानं, धनगरांनी, माळ्यानं, वाऱ्याने, गालिंद्याने सगळ्यांना पैसे गुंतवले आणि पैसे आता फक्त आणि फक्त मराठा समाजाला देण्याचं काम चाललंय. आता त्याच्या पलीकडे सांगतो वसंतराव नाईक महामंडळ अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये 3 प्रकरणं वाटप झाले. 1 लाखाची प्रकरणं. माझी त्याला लाभार्थी आहे. मला 1 लाख रुपयासाठी 7 महिने हलपाटे घालावे लागले. त्यातले 75,000 रुपये मिळाले. अजून 1 लाख रुपये मिळालेले नाही. तर आमचा हा ओबीसी समाज याच्यामुळे अडचणीत आलेला आहे. त्यामुळं तुम्ही आता इथनं पुढच्या काळात या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्याचे आव्हान दिलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्माननीय